आज आपल्याला मराठीमधील विरुद्धार्थाचे शब्द बघायचे आहेत। विरुद्धार्थाचे शब्द भाषेमध्ये आपल्याला पटकन शब्दाचा अर्थ कळण्यासाठी दिलेले असतात, भाषा समजण्यासाठी। तसेच शब्द समानार्थी शब्द असतात, इंग्रजीमध्ये सिमिलर वर्ड सिनोनिम्स म्हणतात। आणि दुसरा एक शब्द विरुद्धार्थीला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द। दोन नाव आहेत, अपोजिट अँटोनिम्स विरुद्धार्थी, सिनोनिम्स सिमिलर समानार्थी शब्द। तर इकडे बघा, आता पहिल्यांदा काय, उदय सांगा पटकन विरुद्धार्थी शब्द। अधोगती, अनुकूल, आरंभ, अर्वाचीन। प्राचीन म्हणजे जुना, खूप जुना, आणि अर्वाचीन म्हणजे नवा, त्यालाच आधुनिक म्हणतात। एन्शियंट अँड मॉडर्न म्हणजे आधुनिक। हा, एकमत, दुमत। एकमत म्हणजे सर्वांचं एकमत होणं एखाद्या विचार। कृष्ण इकडे बघ, दुमत दोन मत। आयात, निर्यात। आयात म्हणजे दुसऱ्या देशातून भारत देश जो वस्तू आयात करतो त्याला इम्पोर्ट आयात म्हणतात, आणि इथून ज्या वस्तू बाहेर देशात जातात आपल्या देशाच्या बाहेर त्याला एक्सपोर्ट निर्यात म्हणायचं। एक्सपोर्ट म्हणा, इम्पोर्ट आयात, एक्सपोर्ट निर्यात। तिकडे लक्ष दे। हा, पुढं शूर, अपमान, सन्मान, दाद, विरळ, गुण, दोष, अमृत, विष, चपळ। आस्तिक, नास्तिक। हा थांबा, इथं आस्तिक म्हणजे सांगितलं ज्याचा देवावर विश्वास आहे त्यांना आस्तिक, किंवा जे देव मानते त्यांना आस्तिक म्हटलं जातं। आणि इथं ज्या लोकांचा देवावर विश्वास नाही किंवा मानत नाही त्यांना नास्तिक म्हटलं जातं। अलग लक्षात। पुढे शब्द आहे शाप, वर। शाप म्हणजे एखाद्याला वाईट शाप देणं, अलग लक्षात। वर देणं म्हणजे वरदान देणं। वरदान म्हणजे काही गोष्टीमध्ये आहे, शाप दिल्यानंतर त्या माणसाचं वाईट होतं, आणि वरदान दिल्यानंतर त्या माणसाला ताकद येते किंवा मोठा बनतो। अलग लक्षात। वरदान आहे, कधीच न मरण्याचं वरदान जर दिलं तर ते मरतच नाही, म्हणून शाप आणि वर लक्षात राहू द्या। त्यात स्वातंत्र्य, पारतंत्र्य, चोर, साव। आता विविध परीक्षेला प्रश्न विचारला की चोराचा विरुद्धार्थी शब्द काय? साव। पोलीस भरती, तलाठीच्या परीक्षेत, ग्रामसेवकच्या परीक्षेत, सगळ्याच परीक्षेमध्ये आलेला आहे साव म्हणतात। हा, चोर पोलीस होत नाही बरं का, इथं साव आलेला आहे। त्यानंतर आकुंचन, प्रसरण। आकुंचन म्हणजे एका जागेवर येणं, कमी जागेत येणं किंवा आकसून बसणं, आणि प्रसरण म्हणजे पांगणं। अलग लक्षामध्ये। जसं की पाण्याला थंड केलं की त्याचा बर्फ होतोय, आकुंचन होऊन बारीक होतंय, आणि उन्हात ठेवला की प्रसरण पावतंय, पाणी होतंय। अलग लक्षात। हा, पांगत जातंय। पुढचं बघा, तेजी, मंदी, निर्दय, दयाळू, स्वस्थ, अस्वस्थ, जहाल, मवाळ। आता जहाल म्हणजे जे रागवणारे आहेत, भांडणं करणारे आहेत किंवा हल्ला करणारे आहेत। हा, जहाल इतिहासामधले शब्द आहेत, दोन गट आहेत इतिहासामध्ये, जहाल आणि मवाळ। मवाळ म्हणजे काय तर विनम्र। मवाळ म्हणजे काय? विनम्र। जहाल म्हणजे रागवणारे किंवा भांडणं करणारे, आणि मवाळ म्हणजे विनम्र। हा, तर पुढे बघा, इतिहासामधले दोन शब्द आहेत। इतिहासात दोन गट आहेत, एक जहाल गट, मवाळ गट, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये बघा तुम्ही। त्यानंतर प्रतिगामी, पुरोगामी, इष्ट, अनिष्ट, आगमन, निर्गमन, दृश्य, अदृश्य, ज्ञात, अज्ञात। म्हणा की भरती, ओहोटी, आहोटी नाही ओहोटी। समुद्राला ज्यावेळेस भरती येते तेव्हा पाणी किनाऱ्याजवळ येते, आणि ओहोटी म्हणजे पाणी परत जातंय, ओहोटी। अलग लक्षात। भरती म्हणजे भरत येणं समुद्र, आणि ओहोटी म्हणजे समुद्राचं पाणी पाठीमागे जाणं। भरती, ओहोटी, मोठ्यानं म्हणा ओहोटी। स्पृश्य, अस्पृश्य, वरिष्ठ, कनिष्ठ, सुपीक, नापीक। ज्या जमिनीत पीक घेता येते त्याला सुपीक म्हणायचं, आणि ज्याच्यात पीक येत नाही त्याला नापीक, डोंगराळ जमीन म्हणायचं। हा, फर्टाईल म्हणजे सुपीक, आणि बॅरेन म्हणजे नापीक। अलग असे दोन शब्द इथं। आनंद, दुःख, लोकशाही, हुकुमशाही। लोकशाही म्हणजे मतदान घेऊन लोकांचा नेता निवडला जातो, आणि हुकुमशाहीमध्ये नेता नाही निवडायचा, जी एकच माणूस सगळं कायदे करणार, कारभार करणार। ठीक आहे। त्यानंतर राजा, रंक, सरळ, वक्र। हा, त्याला कर्व म्हणतात इंग्लिशमध्ये। कर्व डिस्प्ले वगैरे असतात बघा मोबाईलचे, थोडासा वाकडा। हा, त्यानंतर संवाद, विवाद, पती, पत्नी, माहेर, सासर, जमा, खर्च, मृदू, कठोर। मृदू म्हणजे काय? मऊ, सॉफ्ट, आणि हार्ड म्हणजे कठोर। निंदा, स्तुती। निंदा म्हणजे एखाद्याच्यावर कमेंट करणं किंवा टीका करणं। अलग लक्षात। स्तुती म्हणजे तारीफ करणं। त्यानंतर जागृत, निद्रिस्त। जागृत मी सांगितलं भूगोलामध्ये हा शब्द येत असते, जो ज्वालामुखी सारखा
विस्फोट करतो त्याला जागृत ज्वालामुखी म्हणतात. आणि जे ज्वालामुखी 10-20 वर्षांना फुटलाच नाही, त्याच्यातून ज्वालामुखी आलाच नाही, त्याला निद्रिस्त ज्वालामुखी म्हणायचं. तसं जो जागा आहे त्याला जागृत आणि जो झोपलेला आहे त्याला निद्रिस्त म्हणायचं. निद्रा म्हणजे काय? झोप. मराठीतला शब्द आहे निद्रा. झोप. उलट सुलट, अहंकार, विनम्रता, आजी माझी. आजी म्हणजे आपले आजी आजोबा नाही, आजी म्हणजे आता असणारे व्यक्ती पदावर, आणि माझी म्हणजे त्या पदावरून गेलेले. उदाहरणार्थ विविध पदावर जसे आमदार खासदार असतात, आताचे आमदार असतात तर आजी आमदार, आणि जर गेल्या वेळेसचे असतील तर त्यांना माझी आमदार म्हणायचे. शुक्ल कृष्ण. त्यानंतर शुक्ल म्हणजे पांढरा आणि कृष्ण म्हणजे काळा. कृष्णवर्णीय हा एक शब्द आहे. कृतज्ञ, कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे एखाद्याची उपकाराची जाणीव ठेवणारा आणि जाणीव नसणारा कृतज्ञ. त्यानंतर सूर, असुर, देव, राक्षस असा अर्थ आहे. कमाल, किमान. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, कमालच केली, लय जास्त झालं, त्याला म्हणतात मॅक्झिमम. किमान, कमीत कमी. इंग्रजीत मॅक्झिममच्या विरुद्ध मिनिमम. जास्तीत जास्त, कमीत कमी. कमाल, किमान. कमाल तापमान, किमान तापमान. जास्तीत जास्त येत आहे बातम्यामध्ये, न्यूज मध्ये. निरभ्र, अभ्रच्छादित. आबाळ बघा आता निरभ्र, पांढरं शुभ्र आहे, एकही ढग नाही त्याच्यात, त्याला म्हणायचं निरभ्र. पूर्ण निळं आणि पांढरं दिसत आहे का ढग काळा? हाय. आणि अभ्रच्छादित म्हणजे सगळं ढगाळ वातावरण. अलग लक्षात. वैयक्तिक, सामूहिक. वैयक्तिक, सामूहिक. वाचा पटकन पुढं. अमावस्या वाच, सोबत वाच वाच, मोठ्याने वाचा. थांबा, काय वाचायला लागलात? नीट वाचा जरा, वाचा इथून. अहंकार, विनम्र, आजी माझी, शुक्ल कृष्ण, कृतज्ञ, कृतज्ञ, सूर, असुर, कमाल, किमान, वैयक्तिक, सामूहिक, अमावस्या, पौर्णिमा, आशा, निराशा, सम, विषम, ग्रामीण, शहरी, टंचाई, विपुलता, खोल, उथळ, आळशी, कामसू, आघाडी, पिछाडी, सुकाळ, दुष्काळ, विधवा, सद्वा, लघु, गुरु, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, कर्कश, मंजूळ.